मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारत आणि जग या धड्यावरती MCQ प्रश्न. तर चला तर पाहूया. प्रश्न पहिला, इतिहास या शब्दाचा अर्थ काय आहे? ए विज्ञान, बी भूतकाळाचा अभ्यास, सी गणित, डी भूगोल. या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भूतकाळाचा अभ्यास. खालीलपैकी कोणते लेखी साधन आहे? ए नाणी, बी शिलालेख, सी भांडी, डी शस्त्रे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शिलालेख. इतिहासाचे कालखंड किती प्रकारात विभागले जातात? ए 2, बी 3, सी 4, डी 5. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 3. प्राचीन काळानंतर कोणता काळ येतो? ए आधुनिक, बी मध्ययुगीन, सी भविष्य, डी वर्तमान काळ. या प्रश्न उत्तर आहे बी मध्ययुगीन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश सभ्यतेसाठी प्रसिद्ध आहे? ए भारत, बी इजिप्त, सी चीन, डी वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व देश. पिरॅमिड कोणत्या देशात आढळतात? ए भारत, बी चीन, सी इजिप्त, डी ग्रीस. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इजिप्त. प्राचीन भारतातील सर्वात जुनी संस्कृती कोणती? ए वैदिक, बी सिंधू संस्कृती, सी मौर्य, डी गुप्त. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीला दुसरे नाव काय आहे? ए आर्य संस्कृती, बी हडप्पा संस्कृती, सी वैदिक संस्कृती, डी द्रविड संस्कृती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? ए आर.डी. बॅनर्जी, बी दयाराम साहनी, सी अशोक, डी अकबर. या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दयाराम साहनी. पुढील प्रश्न, प्राचीन इजिप्तची नदी कोणती? ए गंगा, बी नाईल, सी यमुना, डी सिंधू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नाईल. चीनची प्राचीन सभ्यता कोणत्या नदीकाठी होती? ए सिंधू, बी गंगा, सी हुआंगहो, डी नाईल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हुआंगहो नदी. मेसोपोटेमिया सभ्यता कोणत्या नद्या दरम्यान होती? ए गंगा यमुना, बी नाईल, सी टायग्रीस युफ्रेटिस, डी सिंधू. या प्रश्नाचं उत्तर आहे टायग्रीस युफ्रेटिस. मेसोपोटेमिया शब्दाचा अर्थ काय आहे? ए 2 पर्वतामध्ये, बी 2 नद्यांमध्ये, सी 2 देशांमध्ये, डी 2 लोकांमध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2 नद्यांमध्ये. प्राचीन काळात व्यापार कशामुळे वाढला? ए शेती, बी वाहतूक, सी उद्योग, डी युद्ध. या प्रश्नाचं उत्तर आहे वाहतूक. लोक कशावर लिहित असत? ए कागद, बी दगड, सी धातू, डी वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. ए कथा, बी नाणी, सी शिलालेख, डी भांडी. या प्रश्नाचं उत्तर आहे ए कथा. प्राचीन भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? ए उद्योग, बी शेती, सी व्यापार, डी सेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शेती. प्राचीन भारतातील सभ्यता कशामुळे विकसित झाली? हे पर्वत, बी नद्या, सी समुद्र,
डी जंगल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नद्या. पुढील प्रश्न, इतिहासाचा अभ्यास का करतात? ए मनोरंजनासाठी, बी भूतकाळ समजण्यासाठी, सी खेळासाठी, डी पैसे कमवण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूतकाळ समजण्यासाठी. पुरातत्वशास्त्र म्हणजे काय? ए भविष्याचा अभ्यास, बी भूतकाळातील वस्तूचा अभ्यास, सी गणित, डी विज्ञान. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूतकाळातील वस्तूचा अभ्यास. नाणी कोणत्या प्रकारचे साधन आहे? ए लेखी, बी भौतिक, सी मौखिक, डी आधुनिक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भौतिक. प्राचीन भारतात कोणत्या वस्तूचा वापर जास्त होता? ए सोने, बी तांबे, सी लोखंड, डी वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. प्राचीन सभ्यतेतील शहरांची रचना कशी होती? ए अव्यवस्थित, बी नियोजनबद्ध, सी जंगलात, डी पर्वतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नियोजनबद्ध. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करावा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.